नमस्कार. हाय हॅलो. माझं नाव रेश्मा अडावकर. माझा चॅनेल किमू आणि कारू यामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. थंबनेल पाहून तुम्ही ह्या व्हिडिओला पाहायला आलात त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. माझी एवढंच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ खूप युजफुल ठरेल. या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की जे नवीन यूट्यूबर्स आहेत माझ्यासारखे ते म्हणजे काय काय करतात, काय काय करत नाहीत आपला चॅनल ग्रो करण्यासाठी, आपले व्हिडिओजचे व्ह्यूज वाढवण्यासाठी. मीही प्रयत्न करते. लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी खूप प्रयत्न करते, खूप सारे नवीन सर्च करते यूट्यूबवरती की आपले व्हिडिओज कसे ग्रो करायचे, यूट्यूब चॅनल कसा ग्रो करायचा, व्हिडिओजला व्ह्यूज कसे वाढवायचे. पण खरंच त्याचा उपयोग होतो का, हेच मी डिस्कस करणार आहे आज. माझ्या चॅनल मी ओपन केला 22 जुलै 2024मध्ये, म्हणजे आज 1 महिना होऊन गेला. तर मी आत्तापर्यंत जवळजवळ 25 ते 30च्या आसपास मी व्हिडिओज टाकलेत त्याच्यामध्ये. आणि बघते, म्हणजे मी स्वतः ॲनलाईज करते की माझ्या व्हिडिओजला लाईक्स मिळत आहेत का, शॉर्ट्सला लाईक्स मिळत आहेत का, कसं काय होतं आहे, कंटेंट्स कोण कसे सर्च करतं आहे, कुठून ॲनालिटिक्समध्ये वगैरे जाऊन मी सर्च करते. पण इतकं काही ते जास्त ग्रो होतं आहे असं वाटत नाही. हां, थोडंसं वाईट वाटतं की अरे आपल्या व्हिडिओजला कोणी जास्त भावच देत नाही, व्हिडिओजच बघत नाही, सबस्क्रायबर्स वाढत नाही. पण ठीक आहे, नवीन आहे, थोडंसं स्ट्रगल तर होणारच आहे. सगळ्या इझिली गोष्टी मिळत नसतात. तर मी आता डायरेक्ट विषयाला सुरुवात करते. आपण यूट्यूबवरती बघत असतो यूट्यूब SEO म्हणजे काय, यूट्यूब SEO करणं शिकलो, यूट्यूब SEO कसा करायचा, हे करा म्हणजे तुमचे व्ह्यूज लगेच वाढतील, तुमचे सबस्क्रायबर्स लगेच वाढतील. हे सगळे व्हिडिओज मी बघत होते, तर मी त्याप्रमाणे इम्प्लिमेंटही करत होते. SEO हा असा प्रकार आहे यूट्यूबमध्ये जो यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन आपल्याला करावा लागतो. SEOमध्ये काय करायचं असतं, जेव्हा आपण एखादा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करतो तर त्यावेळेस आपण त्याचं टायटल काहीतरी देत असतो. तर समजा माझ्या व्हिडिओजमध्ये असतात माझ्या मुलीचे व्हिडिओज. तर मी मुलीने काय शिकलं स्कूलमध्ये वगैरे, तिला काय येतं ते मी व्हिडिओज टाकत असते. तर त्या व्हिडिओचं टायटल मी कसं देते की लर्न ABCD, लर्न इंग्लिश लेटर्स, असं काहीतरी त्याचं टॉपिक असतं. टॉपिक नंतर खाली डिस्क्रिप्शन पण असतं. तर ते डिस्क्रिप्शन पण ॲज इट इज कॉपी करून मी टाकते खाली. नंतर आलं आपल्याला टॅग्स ॲड करायचे असतात. कॅटेगरी, आपला व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो तो ॲड करायचं असतं. तर ते आपण सगळं कसं ॲड करतो, यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन करत असतो. सपोज आपण पहिला व्हिडिओ कधीही व्हिडिओ ज्यावेळेस आपण अपलोड करतो तो डायरेक्ट पब्लिक करायचा नसतो. हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे बरेच यूट्यूबर्सही सांगतात. तर हे खरंच महत्त्वाचं आहे, कारण आपण ज्यावेळेस एखादी व्हिडिओ पब्लिक करतो तर तो डायरेक्ट यूट्यूबवरती लोकांना पब्लिक होतो. तो लोकं एनीटाईम बघू शकतात. तर तो पब्लिक करायच्या आधी आपण तो अनलिस्टेड करायला हवा. हे खूप महत्त्वाचं आहे. अनलिस्टेड केलं किंवा प्रायव्हेट ठेवला तर तो आपल्यालाच फक्त व्हिडिओ दिसतो. त्याच्यातून आपल्याला समजतं की अरे आपला व्हिडिओ कसा दिसतोय, त्याचं क्लॅरिटी व्यवस्थित आहे का, त्याच्यामध्ये काही नॉईज आहे का, आपलं काय ॲड करायचं राहून गेलं आहे का, हे सगळं आपण व्हिडिओ पब्लिक करायच्या आधी पाहू शकतो. त्यासाठी यूट्यूब स्टुडिओमध्ये हा ऑप्शन खूप छान दिलेला आहे, त्याचा आपण खरंच वापर करायला हवा. तर मी पहिले व्हिडिओ पब्लिक करायचे डायरेक्ट, पण आता पब्लिक करत नाही. तर पहिला व्हिडिओ मी अनलिस्टेड करते किंवा प्रायव्हेट ठेवते आणि तो व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर चेक करते की माझा व्हिडिओ व्यवस्थित दिसतो का. व्हिडिओ टाकल्यानंतर परत मी डिस्क्रिप्शन चेंज करते. डिस्क्रिप्शन झाल्यानंतर टॅग्स ॲड करायचे. टॅग्स म्हणजे काय असतं की यूट्यूबवरती आपला जो व्हिडिओ आहे तो कशाच्या रिलेटेड आहे तो यूट्यूबवरती सर्चमध्ये जाऊन सर्च करायचा. तर समजा माझा व्हिडिओ आहे अल्फाबेट्सशी रिलेटेड,
तर यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये जाऊन सर्च करायचं की अल्फाबेट्स. मग त्या रिलेटेड खूप सारे आपल्याला ऑप्शन्स येतात सर्च लिस्टमध्ये. तर ते सगळे सर्च लिस्टचे ऑप्शन टॅग्समध्ये ॲड करायचे, जेणेकरून आपला व्हिडिओ कोणाला सर्च करायचा असेल तर तो आपला व्हिडिओ ते ज्यावेळेस ते म्हणजे यूट्यूबमध्ये सर्च बॉक्समध्ये टाकतील त्यावेळेस आपला व्हिडिओही त्यांच्यासमोर जाईल. तर अशा प्रकारे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात असतो. नंतर हॅशटॅग पण अप्लाय करायला हवेत. हॅशटॅग्स अप्लाय केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचत असतात. आता हे सगळं मी सांगते, हे सगळे बाकी यूट्यूबर्स पण सांगत असतात, पण ज्यावेळेस आपण हे स्वतः अप्लाय करतो आपल्या यूट्यूबवरती, आपल्या व्हिडिओजवरती, त्यावेळेस ते खरंच होतात का? मला तर नाही वाटत होतात म्हणून, कारण माझे तर व्हिडिओ आतापर्यंत ना व्हायरल झालेत ना कुठले व्ह्यूज वाढलेत व्हिडिओचे. मी फक्त वाट बघते पेशंटली की माझे व्हिडिओज आज ना उद्या व्हायरल होतील, व्ह्यूज वाढतील, सबस्क्रायबर्स वाढतील. सो मी वाट बघत आहे. सो बघूयात. मला तर वाटत नाही की हे सगळे जे यूट्यूबर्स एवढे व्हिडिओ बनवतात यूट्यूब टेक्नॉलॉजीवरती, SEO करा, हे करा, ते करा, असा तुमचा 4000 वॉच कंप्लीट करा, 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा वगैरे, काही यूज नाही होत त्याचा. शेवटी आपल्याला कष्ट घ्यायचेच आहेत. कष्टाचे फळ आज ना उद्या मिळणार. मी ह्या आशेवरती माझा यूट्यूब चॅनल चालू ठेवते. मला आशा आहे की तुम्हाला माझं बोलणं आवडत असेल, मी जे काही बोलते ते पटतही असेल. पटत असेल तर खरंच कमेंट करा की हो खरंच आहे, खरंच बोलतेस तू. जर मी नसेल पटत तर तेही तुम्ही सांगू शकता, त्यालाही काही हरकत नाही. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. हा माझा सेकंड व्हिडिओ आहे यूट्यूबच्या रिलेटेड. पहिला व्हिडिओ मी टाकला होता तो काय होतं बरं, विसरले मी. त्यात काय होतं, हे या संदर्भातच बोलले होते की व्हिडिओज कसे अपलोड करायचे, काय छोट्या छोट्या टिप्स होत्या की म्हणजे यूट्यूबच्या आपण जे चॅनलचं लिंक आहे शेअर करतो ते करू नाही, यूट्यूब चॅनलचं इम्प्रेशन कसं डाऊन होतं त्यासाठी मी टिप्स दिल्या होत्या. तर त्याबद्दलचा तो व्हिडिओ आहे. तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. एकंदरीत तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला जे जे व्हिडिओज आवडतील ते बघा, कमेंट्स करा आवडले तर. माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओज असतात ते माझ्या मुलीचे, 2 मुली आहेत मला, तर त्या दोघींचे व्हिडिओज असतात. आणि माझ्या मोठ्या मुलीच्या स्कूलच्या अभ्यासाचे व्हिडिओज असतात. तिला काय येतं काय नाही हे आम्ही दोघी ज्यावेळेस होमवर्क घेत असते तेव्हाचे मी तिचे व्हिडिओज काढत असते. ॲक्च्युली मुलीसोबत व्हिडिओ काढणं पण खूप अवघड असतं बरं का. तिच्या मूडनुसार सगळे व्हिडिओज काढावे लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मला पण स्वतःला यूट्यूबवरती बोलायला, म्हणजे तुमच्यासोबत बोलायला, कॅमेऱ्यावरती बोलायला पण खूप लाज वाटते. पण मी डेअरिंग करून येते. टाळाटाळ करते ॲक्च्युली की अरे कसं बोलायचं, काय बोलायचं, असं कशाला करायचं व्हिडिओ, जाऊ देत ना, असं वाटतं कधी कधी. पण नाही, मला माझं चॅनल ग्रो करायचं आहे, त्यामुळं मला बोलणं भाग आहे, करावंच लागणार. याने काय होतं आहे की एकंदरीत माझेच स्किल इम्प्रूव्ह होत आहेत. बोलायची पद्धत जरा बदलते आहे, थोडंसं डेअरिंग येते बोलायला. शेवटी लोक काय बोलायलाच असतात, अरे काय करते हे, काय नाही, तिला काही कामं नाहीत का? हो, मला कामं नाही येतच आहेत, खरंच कामं नाही आहेत. म्हणजे घरातली कामं असतात. माझ्या 2 मुली आहेत, त्यांना बघायचं असतं, मला घरातली कामं असतात, सगळंच असतं. फक्त मी जॉब करत नाही तेवढंच. 1 वर्ष झालं मी जॉब सोडला आहे. तर ह्यानंतरचा पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी सांगणार आहे की आत्ताच एक रिसेंटली मी परवा इंटरव्ह्यू दिला, तो मला कसा गेला 1 वर्षानंतरनी ज्यावेळेस मी ट्राय करते जॉबसाठी. तर फर्स्ट इंटरव्ह्यू माझा कसा गेला ह्याबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे, तर तोही तुम्ही बघाल. तर आत्ता मी माझा व्हिडिओ थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असल्यास आणि माहिती दिलेली आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. खूप 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 लोक प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. माझा नेक्स्ट व्हिडिओ पण बघायला तयार राहा. बाय.